Hey guys, welcome back to the new video. This is Shailaja. How are you all? Hope you all guys are doing well. So guys, again I came back with huge Myntra साडी haul. तर गाइज आज मी तुमच्या सोबत इतक्या सुंदर सुंदर साड्या शेअर करणार आहे ना, ज्या की सर्व साड्या मी मिंत्रावरून परचेस केलेल्या आहेत. सेल नव्हतं त्यावेळी परचेस केलेल्या आहेत. सगळे ट्रॅडिशनल टाईपच्या साड्या आहेत. मोस्टली सारे पैठणीज आहेत. इतक्या सुंदर आणि अप्रतिम अशा नवीन नवीन डिझायनर पैठणी साड्या आहेत. ओके, आपल्याला पैठणी साडी तर माहिती आहे, त्याच्यामध्ये इतके व्हरायटीज असतात ना. पैठणीमध्ये येवला पैठणी झाली, पेशवाई पैठणी झाली. एवढं मला लर्न नाही आहे, म्हणजे सगळ्या साड्यांचे प्रकार माहिती नाही आहेत. पैठणीमध्ये भरपूर व्हरायटीज त्यात मिळतात आणि रेंज पण त्याची कशी 1000 पासून स्टार्ट होते. मिनिमम 1000 टू पुढे भरपूर. ओके, लाईक अनकाउंटेबल भरपूर व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये. कॉस्ट देखील त्याप्रमाणे चेंज होतं. तर आपण आज ट्रॅडिशनल साड्या पाहूयात, जे खूपच बजेट फ्रेंडली. इतक्या सुंदर साड्या मी पिक केल्या आहेत ना. सगळे ट्रॅडिशनल टाईपच्या आहेत, पैठणीच आहेत, पण थोडेसे वेगळे पॅटर्न आहे त्यांचा. टिपिकल ऑर्डिनरी नाही आहे ज्या आपण पहिला घेतलेल्या आहेत किंवा त्या प्रकारे. थोडंसं याच्यामध्ये ना वेगळं म्हणजे मॉडर्न ट्विस्ट असल्यासारखं आहे. खूप सुंदर साड्या मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. व्हिडिओ तुम्हाला एंडपर्यंत बघायचं आहे. सगळं जे काही आहे सगळं मी व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं आहे. प्राइस, ट्राय ऑन, एव्हरीथिंग आय हॅव इन्क्लुडेड इन दिस व्हिडिओ. सो यू नीड टू वॉच दिस व्हिडिओ विदाउट स्किपिंग. तर सगळं काही तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आहे, कारण मला पण खूप काम आहे. आता फेस्टिवल सीझन स्टार्ट झालेले, आपल्याला इतके काम आहेत ना, तुम्हाला पण असणारच आहेत. त्यामुळे आपण पटकन ना व्हिडिओकडे. या सर्व साड्या ना सेल नसताना मी परचेस केलेल्या आहेत. खूपच कमी रेंजच्यात, म्हणजे मला 15, 16, 1700च्या रेंजमध्ये या साड्या मिळालेल्या आहेत. नाहीतर 1800 असेल. एखादी साडी 1800ची पण असू शकते, बट सेल नव्हता. सेलमध्ये तर अजून कमी प्राईसमध्ये मिळणार आहे. याचा तुम्हाला कुठलाही प्रोडक्ट जर आवडला, साडी कुठलीही आवडली, तर तुम्ही विश लिस्टमध्ये टाकून ठेवा. जेव्हा प्राईस ड्रॉप होईल तेव्हा तुम्ही परचेस करू शकता. ऑनलाईनमध्ये कसं होत राहतं ना, प्राईस कमी जास्त होत राहतात. फेस्टिवलमध्ये सेल असताना प्राईस भरपूर ड्रॉप होतो. आता तरी दसरा आणि दिवाळीला इतक्या व्हरायटीज आणि इतके सेल चालू असतात ना मिंत्रावर. जी साडी आहे जी मी वेअर केलेली आहे, इतकी सुंदर साडी आहे ना गाईज. ही तुम्हाला दिसतच असेल स्क्रीनवर. डार्क असा सी ग्रीन कलर आहे, आपण याला सी ग्रीन कलरच म्हणू. इतकं शायनी, इतकं सॉफ्ट सुरेख फॅब्रिक आहे ना. मला वाटतं ही मी 17 to 1800च्या रेंजमध्ये परचेस केलेली आहे आणि त्या प्राईजमध्ये सुपर. खूपच सुंदर साडी आहे ही. पूर्ण साडी जी आहे ना प्लेन येईल, सॉफ्ट सिल्क फॅब्रिक आहे आणि साडीचा जो काट आहे ना असा येईल. इतका सुंदर काट आहे साडीचा, खूप सुंदर काट आहे याचा. फ्लोरल जरी वर्क मिळेल, कलरफुल जरी वर्क पण आहे आणि त्याच्यामध्ये फ्लोरल जरी वर्क देखील ॲड केलेला आहे. आणि याचं पल्लू दाखवते. मला ही साडी जाम आवडलेली आहे आणि मी तुम्हाला हायली रिकमेंड करते, कारण कलर कॉम्बिनेशन इतका सुंदर दिसतो ना. आता तुम्हाला दिसतच असेल, इवन ट्रायॉनमध्ये देखील तुम्ही चेक करू शकता. तर ही अशी साडी. हा जो आहे साडीचा पदर आहे, इतका सुंदर आहे ना पदर देखील. हे बघा, पूर्ण भरीव पदर मिळेल आपल्याला, जो की जरी वर्कनी भरलेला आहे. आणि याच्यामध्ये जरी वर्कमध्ये ना कलरफुल वर्क देखील ॲड केलेलं आहे. जसं पिंक कलर आहे आणि पीच कलर देखील आहे, ऑरेंज कलर, डार्क पिंक, गोल्डन. पूर्ण जरी वर्कचा हा पल्लू मिळणार आहे. हा जो आहे ना पल्लू आहे साडीचा. आणि इवन ह्याला टसल्स देखील मिळतात, जे की आपण म्हणतो यांना गोंडे. खूप सुरेख असं याचं कोरीव काम केलेलं आहे पदरावर. आणि कलर कॉम्बिनेशन तर गाईज इतकं सुंदर आहे ना. तर हा असा पदर मिळणार आहे आणि पूर्ण साडीचा काठ असा येणार आहे. फ्लोरल जरी वर्क मिळणार आहे, कलरफुल जरी वर्क पण ॲड केलेलं. खूप सुंदर आहे यार, याचं डिझाईन इतकं सुंदर आहे ना. आणि नीटली वेव केलेलं आहे. जरासुद्धा म्हणजे जरासुद्धा असं मिसमॅच नाही आहे किंवा काम व्यवस्थित झालेलं नाही आहे असं नाही आहे. खूपच सुरेख असं अप्रतिम असं वर्क केलेलं आहे याच्यावर, जे आपल्याला मिळणार आहे जरी थ्रेडवर्कची एम्ब्रॉयडरी. असं काठ मिळणार आहे साडीचं, वरचा आणि खालचा काठ. आणि पूर्ण साडी जी राहणार आहे ती प्लेन राहणार आहे. इतका सुंदर कलर आहे ना याचा, जसं तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसतं ना, सेम 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 साडी भेटणार आहे. आणि हा जो ब्लाऊज मी वेअर केलेला आहे ना, तो देखील मी मिंत्रावरून परचेस केलेला आहे. त्याचं पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड केलेलं आहे. हे सुद्धा ब्लाऊज खूप सुंदर आहे, एकदम प्रॉपरली फिटेड आहे. साईजप्रमाणे मिळून जाईल. मी परचेस केलं आहे 34 नंबरचं, म्हणजे यस साईजचं. परफेक्ट येतं मला. कुठंही इतकंही स्टिच करायची गरज नाही आहे. आणि प्राईस पण असं जास्त नाही आहे. प्रिन्सेस कटचा आहे आणि कप्स वगैरे आहेत. मागे फक्त ब्रॉड असं
स्क्वेअर नेक मिळणार आहे. फ्रंटला देखील स्क्वेअर नेकच आहे, खूप ब्रॉड आहे मागचा नेक. ओके, आणि त्याला लेस ॲड केलेलं आहे. हे जे आहे ना गोल्डन सिक्वेंट वर्कचं लेस मिळणार आहे आणि या साडीवर हे परफेक्ट मॅच होत आहे. म्हणून मी हा ब्लाऊज परचेस केला, कारण मला लगेच हवं होतं. आणि याच्यात ब्लाऊज पीस जो आहे ना मी कट करून घेतला, कारण मला ही साडी जाम आवडली, मला घ्यायचंच आहे, तर नो इश्यू. तर असा हा ब्लाऊज पीस मिळणार आहे. कॉन्ट्रास्ट जो कलर होता ना काटेचा, अशा कलरचा ब्लाऊज पीस मिळेल, जो की आहे ब्ल्यू कलर, टर्क्वाइश ब्ल्यू सारखा, एक्वा ब्ल्यू टर्क्वाइश ब्ल्यू शेडमध्ये आहे. इतकं सुंदर आहे ना, ब्लाऊज देखील खूप सुंदर आहे. फ्लोरल जरी वर्क मिळणार आहे पूर्ण ब्लाऊज भरून आणि ब्लाऊज पीस देखील बराच मोठा आहे. प्रॉपर कुठल्याही साईजच्या वुमनला परफेक्ट बसणार आहे. आणि इवन ही साडी एव्हरग्रीन आहे, कधीही तुम्ही वेअर करू शकता आणि इवन कुठल्याही एजच्या विमेनसाठी परफेक्ट आहे. हा बॉर्डर देखील आपल्याला ब्लाऊज पीसला मिळणार आहे, जरी वर्कचा बॉर्डर, जो की आपण पॅटर्नमध्ये यूज करू शकतो स्लीव्जला किंवा बॅकला. हायली रिकमेंड करते, मला खूप आवडली साडी, जाम आवडली, म्हणून मी वेअर करून बसले. देन मूव ऑन करूयात नेक्स्ट साडी. नेक्स्ट जी आहे अगेन ती देखील पैठणी आहे. इतकं सुंदर आहे ना कलर कॉम्बिनेशन, बघा. मला ही साडी का आवडली, कारण या सगळ्या साड्या मोस्टली पैठणी आहेत, पण सगळ्या वेगवेगळ्या आहेत, अजिबात कॉमन नाही आहेत किंवा ऑर्डिनरी जो बॉर्डर असतो पैठणीचा तसं नाही आहे, काहीतरी नवीन ॲड ऑन केलेला आहे, म्हणून मी परचेस केली. कलर कॉम्बिनेशन अप्रतिम आहे. पॅरेट ग्रीन कलर मिळेल आणि त्याच्या खाली जो कॉम्बिनेशन आहे ना गोल्ड आणि पिंक कलर, कधीही चांगलाच दिसतो. खूप सुरेख आणि सुपर साडी दिसते. मला भरपूर कॉम्प्लिमेंट्स मिळाले ही साडी वेअर केल्यानंतर. तर आपण डिटेलमध्ये बघूया. ही देखील सिल्कच आहे, सॉफ्ट सिल्क आहे, बट थोडीशी थिक आहे. जी एकदम असते ना 10,000ची, 5,000ची किंवा 15,000च्या रेंजची साडी असते ना, तेवढं थिन नाही आहे फॅब्रिक, थोडंसं थिक आहे बट सॉफ्ट आहे. फ्लफी लुक येत नाही आहे. आणि हा जो काट आहे ना, हा काट देखील थोडासा जाड आहे, सॉफ्ट नाही आहे जास्त, पण असं नेसायला वगैरे त्रास वगैरे काही होत नाही आहे. आणि याला फॉल लावून यूज करावा लागणार आहे, कारण जेव्हा मी विदाऊट फॉल वेअर केले होते ना, हे जे आहे ना थोडंसं आपल्या पायाला ना टोचत होतं मला, कारण फॉल नव्हता लावलेला. एवढा कडक नाही आहे बट एकदम असं सॉफ्ट पण नाही आहे. रेंज मॅटर करतंच. ओके, आय थिंक हार्डली ही 15 या 1600ची रेंज असेल किंवा मॅक्झिमम 1700ची, पण त्या प्राईसमध्ये वर्थ आहे गाईज, कारण अशा साड्यांना 5, 6, 7, 8, 9, 10 पुढे माहीत नाही एवढ्या रेंजला मिळतात. खूपच सुंदर साडी आहे ही. तर हा आहे साडीचा पदर. पैठणीचा पिकॉक डिझाईनवाला पदर मिळणार आहे, मोर मिळणार आहेत आपल्याला भरपूर. ओके, तर हा साडीचा पदर येईल, पूर्ण जरी थ्रेडवर्कनी भरलेला पदर मिळणार आहे. त्याला टसल्स देखील आहेत, ज्याला आपण म्हणतो गोंडे. तर पिको करायची पण गरज नाही, वन साईड हा पूर्ण भरून जो आहे ना हा पदर येणार आहे साडीचा. खूपच सुंदर पदर आहे. आणि आतले जे थ्रेड्स आहेत ना हे पूर्ण इंटरलॉक नाही आहेत, नो इश्यू. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नेट वगैरे ॲड करून घेऊ शकता, बट नॉट नेसेसरी. आपण वेअर किती वेळा करतो ते मॅटर करते. प्रत्येक फंक्शनला काय आपण ही साडी वेअर करणार नाही. खूपच सुंदर साडी आहे ही, पण तुम्हाला मी हायली रिकमेंड करते. तो असा हा पदर येणार आहे पूर्ण साडीचा. आय होप स्क्रीनमध्ये तुम्हाला क्लिअर होत असेल. कलर इतकं सुंदर आहे ना गाईज, आणि याचा काठ खूपच अप्रतिम आहे. काठ किती सुंदर आहे बघा, पूर्ण जरी थ्रेडवर्कचा काठ मिळणार आहे आणि त्याच्या बाजूला अशी ही स्ट्रीप आहे पिंक कलरची, तो खूप सुंदर दिसतं. तर हा साडीचा काठ आहे. खालचा आणि वरचा साडीचा काठ सेम असाच येणार आहे. साडीचं विड्थ लेंथ एवढं प्रॉपर आहे ना, भरपूर मोठी साडी आहे. आजच्या ज्या साड्या आहेत ना सगळ्या मोठ्या आहेत. ओके, ही देखील साडी खूप मोठी आहे. तर प्रॉपर प्लेट्स, इवन आपण वन साईड कॅरी करतो ना, मी देखील प्रत्येक वेळी वन साईडच कॅरी करते, त्यावेळी आपल्याला पदर मोठा लागतो. तर केवढा पाहिजे तेवढा आपण आरामात पदर सोडू शकतो. इतकी मोठी ही साडी आहे. इवन दिस वन इज ऑल्सो. काठ खूपच सुंदर आहे, दोन्ही साईडला असं काठ मिळणार आहे. आणि जी साडी आहे ना पूर्ण अशी येणार आहे. पूर्ण साडी जी आहे ना जरी वर्कनी भरलेली आहे आणि मल्टी कलरचा थ्रेड वर्क पण आहे. जरी वर्क पिकॉक डिझाईन मिळेल आणि फ्लोरल जरी वर्क देखील आहे, जॉमेट्रिकल जरी वर्क आहे, भरपूर सारं वर्क आहे. तर खूप सुंदर अशी साडी आहे. हा साडीचा मिडल पार्ट आहे. तर पूर्ण साडी अशीच मिळणार आहे. सी, खूपच सुंदर याचा कलर आहे आणि हे जरी वर्क आहे ना खूपच अप्रतिम आणि सुंदर दिसतं यार, खूपच छान आहे. मोस्टली आपण पैठणीमध्ये प्लेन बघतो किंवा नथवाली पैठण, चंद्रकोरवाली पैठणी बघतो आणि काय असतं अजून पिकॉकवाली पैठणी बघतो, जिथं पिकॉक डिझाईन असतं, मोर असतात छोटे छोटे. तर हे काही ना हे जरासं वेगळं आहे. म्हणजे जशी आपण प्रिंटेड साडी बघतो ना त्या टाईपची आहे, पण पूर्ण हे जरी वर्कचं काम आहे. मल्टी कलर जरी वर्क आहे आणि गोल्डन कलरचं जरी वर्क आहे. पूर्ण जरी वर्कनी भरलेली साडी आहे. दिस इज ऑल्सो हायली रिकमेंडेड. आणि याच्याबरोबर ब्लाऊज पीस मिळताना तो देखील मी कट केलेला आहे. ब्लाऊज पीस मला काय आवडला नाही आहे, तो थोडासा कलर मला वेगळाच वाटतो.
हा ब्लाऊज पीस मिळणार आहे. ओके, याचं लेंथ विड्थ प्रॉपर आहे, कुठल्याही साईजच्या विमेनसाठी परफेक्ट आहे. तर हा असा ब्लाऊज पीस मिळतो, थोडासा वेल टोन्ड आहे, थोडासा ग्रीन दिसतो, कधी मरून दिसतो, पिंकिश असा. पण याच्यावर ना पिंक कलरचा कुठलाही ब्लाऊज, आरी वर्कचा किंवा प्लेन ब्लाऊज असेल, फक्त काट गोल्डन स्लीवचा वगैरे त्या पॅटर्नचा कुठलाही पिंक कलरचा ब्लाऊज परफेक्ट मॅच होऊन जाईल. इव्हन ट्रायऑन मध्ये मी माझ्या दुसऱ्या पैठणी साडीवरचा हा ब्लाऊज वेअर केलेला आहे. तो खूपच सुंदर याचा काट आहे. या काटप्रमाणे आपण ब्लाऊज पीस वेअर करू शकतो. हा ब्लाऊज पीस मला याच्यावरचा म्हणजे चांगला नाही वाटला. तर आपण आता दुसरी साडी बघूया. दोन्ही साड्या खूप सुंदर होत्या. आता नेक्स्ट जी आहे ना ती अगेन पैठणीच आहे, पर्पल अँड द पिंक कॉम्बिनेशन. ही आहे पिकॉक डिझाईन वाली. ओके, ही बट कॉमन नाही आहे, कारण ह्याचं जे काट आहे ना ते देखील एकदम वेगळं आहे. अगेन हे जे बॉर्डर आहे ना थोडंसं रफ आहे, एकदम सॉफ्ट नाही आहे. ओके, हे जे बॉर्डर आहे मी वेअर केलेलं आहे ना, याच्या आणि याच्या प्राइसमध्ये जास्त फरक नाही आहे, डिफरन्स नाही आहे. आय थिंक हार्डली 100 या 150 असेल, पण हे खूप सॉफ्ट आहे. हे थोडंसं हार्ड आहे, एवढं नाही. फक्त मी वेअर केल्यानंतर ना ट्राय ऑन करताना हे एजेस आहेत ना थोडेसे मला टोचत होते, कारण फॉल नव्हता लावलेला. ओके, दॅट्स इट. आणि हे जे फॅब्रिक आहे ना सॉफ्ट आहे, फ्लफी लुक नाही आहे, एकदम थिन नाही आहे, सिल्कचा फॅब्रिक आहे, एकदम शायनी, जो नॉर्मल सिल्क येतो ना तशा स्टाईलचा. हे आहे साडीचं काट, खूप सुंदर काट आहे याचं, इतकं छान वर्क केलेलं आहे ना. जरी थ्रेड वर्क मिळणार आहे पूर्ण, आणि मल्टी कलरचा थ्रेड वर्क देखील आहे. खूप सुंदर याचं बॉर्डर आहे, खूपच छान आहे. कारण मी पैठणी बऱ्याच पाहिलेल्या आहेत, पण हे काट ना थोडंसं डिफरंट आणि वेगळं वाटतं. आय थिंक तुम्हाला पण वाटत असेल, बघा, नोटीस करा. पूर्ण साडीचा काट तुम्हाला असाच मिळणार आहे, खालचा आणि वरचा. आणि पूर्ण साडी जी आहे ना पूर्ण पर्पल कलरची साडी येणार आहे. आणि त्याच्यावर ना हे जे आहे ना जरी वर्क जे आहे ना पूर्ण पिकॉक डिझाईनचं जरी वर्क हे गोल्डन आणि सिल्वर कलर, त्यामुळे खूप छान दिसते ही साडी. मोस्टली आपण बघतो ना गोल्ड किंवा सिल्वर एकच असतं, पण ह्याच्यामध्ये दोन्ही यूज केलेलं आहे, त्यामुळे खूप छान दिसतंय. आणि कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे, एव्हरग्रीन पर्पल अँड द पिंक, ऑलवेज लुक स्टनिंग. तर पूर्ण साडी अशीच येणार आहे पिकॉक डिझाईन वाली. आणि काट जो आहे साडीचा वरचा आणि खालचा असा सुंदर काट मिळणार आहे. आता आपण पल्लू बघूया. वाव, खूपच सुंदर पदर आहे याचा. हा जो आहे साडीचा पदर मिळणार आहे, पूर्ण जरी वर्कनी भरलेला पदर आहे. आणि आतले जे थ्रेड आहेत ना इंटरलॉक नाही आहेत. रेंजच्या हिशोबाने खूप सुंदर साडी आहे. अगेन ह्याला टसल्स मिळणार आहेत, आपल्याला गोंडे मिळणार आहेत. खूप सुंदर आहे, कारण गोंडे आपण बाहेर जर लावायला गेले ना, मला वाटतं मी खूप वर्षापूर्वी कधीतरी विचारलं होतं, 4 का 500 सांगितलेलं होतं. आता अजिबात नाही विचारले, कारण मला रेडीमेड गोंडे लावलेले साड्या मिळतात, तर कशाला विचारायचं ना. आणि याचा ब्लाऊज पीस आपण बघूया. ब्लाऊज पीस देखील खूपच सुंदर आहे, पिंक कलरचा, गर्द असा पिंक कलर आहे. पोलका डॉट सारखं डायमंड शेपवाला आपल्याला जरी थ्रेड वर्क मिळणार आहे. तर हा ब्लाऊज पीस असा मिळेल, थोडासा ना वाईन कलर सारखा वाटतो, पण ह्या साडीवर परफेक्ट दिसतो. इवन वेबसाईटच्या इमेजवर देखील तसाच ब्लाऊज होता, पण स्टिच केल्यानंतर खूप छान दिसणार आहे. इवन याच्यावर देखील आपण पिंक कलरचा ब्लाऊज वापरू शकतो. राणी पिंक असतं ना आपल्याकडे, राणी पिंक कलरचा ब्लाऊज असतो, जो की रेडीमेड परचेस केलेला असतो किंवा दुसऱ्या साडीचा असो. जर काट नसेल स्लीव्जला तर आपण यूज करू शकतो, पर्टिक्युलर काट नसेल तर. हे बॉर्डर मिळणार आहे आपल्याला ब्लाऊज बरोबर. सो दिस वन इज ऑल्सो हायली रिकमेंडेड साडी ॲज पर द प्राइस वर्थ आहे. कारण 15, 16, 1700च्या रेंजमध्ये प्रीमियम क्वालिटीची साडी मिळणार आहे, ती देखील लुकवाईज इतकी स्टनिंग. कारण क्वालिटी म्हणजे काय, मी बघते क्वालिटीमध्ये फॅब्रिक क्वालिटी जर चांगली असेल तर चांगलं दिसतं, आणि प्लस एम्ब्रॉयडरी, त्याचं वर्क ते मॅटर करतं. फॅब्रिक म्हणजे मी क्वालिटी म्हणजे लॉंग लास्टिंगला म्हणत नाही, कारण आपण घालतो किती वेळा ते विचार करावं लागतं. हार्डली आपण एखादी साडी 2-3 फंक्शन, जास्तीत जास्त 4-5, त्याच्यानंतर आपल्याला नको वाटायला लागतं, कोणीही असो, इन्क्लुडिंग मी. ओके, तर ते लॉंग लास्टिंग फॅब्रिक घेऊन करायचं काय? आय जस्ट वॉन्ट टू सी हाऊ इट लुक्स, दॅट्स इट. कसं दिसतं ते चांगलं दिसलं तर बास झालं ना, आणि कम्फर्टेबल वाटलं, इझी टू वेअर असेल, इझी टू ड्रॅप असेल, दॅट्स इट. ओके, तर नेक्स्ट जी साडी आहे, अगेन दिस वन इज ऑल्सो पैठणी. ही थोडी डिफरंट आहे, त्याच्यासारखी नाही आहे, बघितल्यानंतर वाटत असेल, पण टोटली डिफरंट आहे. टील ब्ल्यू कलर आपण बोलू शकतो, किंवा पिकॉक ग्रीन कलर, एक्झॅक्टली पिकॉक ग्रीन कलरची साडी आहे. आणि पिंक बॉर्डर. अगेन या सगळ्या साड्या घेतल्या तरी एकच ब्लाऊज चालून जातो, पिंक कलरचा. ब्लाऊज घ्यायची पण गरज नाही आहे, फक्त याला वेगळं लागतं, कारण ह्याचा देखील बॉर्डर पिंक आहे. कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे, पिकॉक ग्रीन आणि वेल टोन साडी आहे. ओके, कधी थोडीशी ब्ल्यूश दिसते, ग्रीन दिसतं, आणि थोडं पिकॉक ग्रीन दिसतं, तर वेल टोन साडी आहे. कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. साडीचं काठ देखील इतकं सुंदर आहे ना. हा येईल साडीचा काठ. अगेन हे थोडंसं थिक आहे, जास्त नाही, थोडंसं आहे. ही देखील साडी विदाऊट फॉल जर आपण यूज केली ना, फर्स्ट थोडं पायाला टोचतं, मला असंच फील झालं. हे जे आहे ना एजेस
हे थोडे टोचतात. ओके, आणि याचं देखील प्राइस खूप कमी आहे यार. तर हे मिळणार आहे बॉर्डर, साडीचा बॉर्डर असंच येणार आहे, खालचा आणि वरचा बॉर्डर सेम मिळणार आहे आपल्याला. पूर्ण जरी थ्रेड वर्क मिळेल. अगेन पिकॉक वर्क आहे. बऱ्याच साड्या मी दाखवल्या सगळ्या पिकॉक वर्कच्या होत्या, पण एक देखील सिमिलर नाही आहे, सगळ्या वेगळ्या आहे. ह्याचं पिकॉक डिझाईन बघा किती सुंदर आहे आणि ह्याचं जरी थ्रेड वर्क इतकं अप्रतिम आहे ना, नीटली वेव केलेलं आहे. जसं की आपण बघतो ना 10,000, 5,000, 8,000च्या साड्या, त्याप्रमाणे ह्याचं वेविंगचं काम आहे. तर साडीचं कास्ट असा येणार आहे पूर्ण खालचा आणि वरचा. आणि पूर्ण साडी जी आहे ना, अगेन पिकॉक डिझाईनवाली येणार आहे. ड्वेल टोन साडी आहे, फिरता कलर ज्याला आपण म्हणतो. ह्याच्यामध्ये देखील पिकॉक जरी वर्क मिळणार आहे, बट ते पिकॉक जरी वर्क वाटत नाही, इट्स लुक लाईक अ फ्लोरल जरी वर्क. तर पूर्ण साडी जी आहे ना अशीच येणार आहे. कलर खूप सुंदर आहे. ओके, साडीचा लेंथ विथ इतकं प्रॉपर आहे ना, भरपूर मोठी साडी आहे. किती प्लेट्स करायचे करा, नको वाटलं एक्स्ट्रा कट करून टाका. एव्हरग्रीन साडी आहे, कधीही वेअर करा. ट्रॅडिशनल तर आहेतच साड्या सगळ्या आणि एव्हरग्रीन आहेत. थोडंसं मॉडर्न लुक क्रिएट करायचं असेल तर यू कॅन वेअर डिफरंट टाइप्स ऑफ ब्लाउजेस. ऑनलाईनमध्ये इतके व्हरायटीज मिळतात ना, ज्या की तुम्हाला फुल स्लीव्ज, 3/4 स्लीव्ज, जसं मी स्लीवलेस घातले, थोडासा मॉडर्न लुक येतो त्याच्यामध्ये. ओके, हेअरस्टाईल वगैरे करून तुम्ही मॉडर्न लुक क्रिएट करू शकता ट्रॅडिशनलमध्ये देखील. ओके, तर ही साडी देखील हायली रिकमेंड करते. पूर्ण साडी अशी येणार आहे. याचा आपण ब्लाऊज पीस आणि पदर बघूया. पदर मला वाटतं मी दाखवलेला नाही आहे तुम्हाला. हा ब्लाऊज पीस येणार आहे पिंक कलरचा, गर्द असा पिंक कलर आहे याचा. जो असतो ना पिंक आणि पर्पल दोन्हीच्या मध्ये, वाईन कलर नॉट, तसा हा ब्लाऊज पीस येणार आहे. पूर्ण ब्लाऊज पीस जो आहे ना तो जरी थ्रेड वर्कनी भरलेला आहे. जरी वर्क मिळणार आहे, मध्ये मध्ये फ्लोरल जरी वर्क. आणि ब्लाऊज पीसला देखील हा काट मिळणार आहे, जो बॉर्डर आपल्याला आहे ना साडीला वरती आणि खाली सेम बॉर्डर. पदर दाखवला होता का मी, मलाच लक्षात नाही. ओके, हा पदर मिळणार आहे. परत बघूया, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला आवडतं साडी बघायला, मला तर खूप आवडतं दुसऱ्यांच्या साड्या बघायला. तर हा मिळणार आहे पदर. खूप सुंदर असा पदर आहे. याला देखील टसल्स मिळतात आणि याचं थ्रेड देखील इंटरलॉक नाहीये, पण खूप सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे याच्यावर. पूर्ण जरी वर्कनी भरलेला हा पदर मिळणार आहे. भरपूर मोठा पदर आहे. साडीचं लेंथ आणि विड्थ भरपूर आहे. त्याच्यानंतर आपण बघूया अगेन पैठणी. ओके, दिस इज ऑल्सो कम्स अंडर पैठणी. पैठणी पॅटर्न मधलाच आहे हा. हा चंद्रकोर पैठणी आहे. हा कलर आहे ना गर्द असा पिंक आहे. जी पिंक आणि पर्पलच्या मध्ये असती ना एक, त्याला आपण कुठला कलर म्हणतो आता मला लक्षात येईना. त्याला आय थिंक पर्टिक्युलर काहीतरी नाव आहे त्या कलरला, बट आय डोंट रिमेंबर नाव. चंद्रकोरवाली पैठणी आहे, जी की आहे पर्पल आणि पिंकच्या मधला कलर. गर्द असा पिंक असतो ना त्या टाईपचा, थोडासा ब्लॅकिशवाला. पिकॉक ग्रीन कलर आणि पिंक कलर ड्वेल टोन आहे. अगेन थोडासा फिरता कलर आहे, डार्क लाईट असा दिसतो. गर्द गुलाबी पिंक आपण काय म्हणतो त्याला, तसा दिसतो. तर पूर्ण साडी अशीच येणार आहे. चंद्रकोर मिळणार आहे. ओके, जरी वर्क मिळणार आहे मध्ये मध्ये. साडीचा जो काट आहे ना असाच येणार आहे. खूप सुंदर काट आहे. याचं देखील वर्क खूप व्यवस्थित आणि नीट केलेला आहे. पूर्ण पिकॉक ग्रीन कलरचा हा बॉर्डर मिळणार आहे साडीचा, खाली आणि वरती. पूर्ण साडीला अशाच प्रकारचा बॉर्डर येणार आहे आणि पूर्ण साडी जी आहे ना चंद्रकोर पॅटर्नची येईल. आणि हा आहे पदर. खूप सुंदर असं पदर आहे. पूर्ण जरी वर्कनी भरलेला आहे. फ्लोरल जरी वर्क आहे आणि पिकॉक वर्क आहे. टसलचं लेस ऍड केलेलं आहे. मोठे नाही टसल्स याचे. बाकीच्या ज्या साड्या आपण पाहिलेल्या होत्या ना त्यांचं टसल्स म्हणजे छान मोठ्या होत्या, ह्याचे बारीक आहेत. आणि ह्याच्याबरोबर आता ब्लाऊज पीस बघूया आपण. अगेन हा ड्वेल टोन वाला ब्लाऊज पीस मिळेल. थोडंसं ना मरून दिसतं, हे मरून गोल्डन आणि पिकॉक ग्रीन कलर, जो काटेचा कलर आहे ना त्या टाईपचा हा ब्लाऊज पीस आहे, त्याच कलरचा. आणि पूर्ण जरी वर्कनी भरलेला आहे. फ्लोरल जरी वर्क मिळणार आहे. हा जो काट आहे ना हा ब्लाऊजला मिळेल, जो की आपण पॅटर्नसाठी यूज करू शकतो या स्लीव्हसाठी. तर खूप मोठी साडी आहे ही, पण भरपूर प्लेट्स होतात. टकिंग करण्यासाठी देखील काही प्रॉब्लेम नाही. तर गाईज ही होती शेवटची साडी. आज मी जितक्या साड्या तुमच्याबरोबर शेअर केल्या ना साऱ्या मला आवडल्या. सगळ्यात जास्त ही आणि जी दाखवली होती ना मी पॅरेट ग्रीन कलर आणि पिंक कॉम्बिनेशन, सुपर. कारण खूपच छान आहेत त्या दोन्ही. ह्या दोन्ही साड्या खूपच सुंदर आणि अप्रतिम आहेत. आणि शिवाय बजेट फ्रेंडली. सेलमध्ये परचेस करा, डेफिनेटली माझ्यापेक्षा कमी प्राईसमध्ये तुम्हाला भेटतील. आय होप गाईज हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर एक लाईक जरूर द्या. आणि अजून तुम्हाला माझ्याकडून म्हणजे कुठला हॉल बघायची अपेक्षा आहे किंवा इच्छा आहे तुम्ही सजेस्ट करा. डेफिनेटली आय विल ब्रिंग यू दॅट व्हिडिओ. सगळं जे काही आहे आय हॅव मेन्शन्ड इन दिस व्हिडिओ. तरी पण तुम्हाला काही डाऊट असेल, काही विचारायचे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. तर गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.